उमेदच्या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार नामदार महेश शिंदे। खटाव तालुका उमेद राज्य व महिला कर्मचारी संघटनेच्या वतीने नामदार महेशदादा शिंदे यांना व डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांना निवेदन सादर। मुंबईतील आंदोलनस्थळी नामदार महेशदादा शिंदे यांची भेट व दर्शविला पाठिंबा। राज्य कर्मचारी कार्यकारिणीचे अध्यक्ष स्वप्नील शिर्के, राज्य महिला कर्मचारी कार्यकारिणीच्या अध्यक्षा रुपाली नाकाडे यांच्या नेतृत्वाखाली उमेद राज्य व महिला कर्मचारी संघटनेचे मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे। कोरेगाव, खटाव, सातारा तालुक्यातील शेकडो महिला कर्मचारी यामध्ये सहभागी झाले आहेत। त्याचेच निवेदन उमेद केडर संघटनेच्या सचिव विद्याताई अधिकराव घाडगे, खटाव तालुका अध्यक्षा विद्या भोसले, CRP प्रभाग समन्वयक अमोल गोरे, ज्योती गायकवाड, तालुका व्यवस्थापक ऋषिकेश जाधव, योगिता इंगळे, तृप्ती दळवी, विनोद पाटील, अण्णा जाधव आणि सर्व केडर प्रमुखांनी खटाव येथील निवासस्थानी भेटून नामदार महेशदादा शिंदे यांना दिले। यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांशी नामदार महेशदादा शिंदे व डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली व आंदोलनास पाठिंबा दर्शविला। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात आंदोलन सुरू आहे। त्यांना माझा पाठिंबा आहे। त्यांच्या मागण्या शासन स्तरावर मार्गी लावण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन अशी ग्वाही नामदार महेश शिंदे यांनी दिली। मुंबई येथे सुरू असलेल्या उमेदच्या धरणे आंदोलनास नामदार महेश शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात आला। त्यानंतर संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देण्यात यावी। कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे, प्रभाग संघ स्तरावरील केडर कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, मत्स्य व्यवस्थापक व प्रभाग संघ व्यवस्थापकांचे इतर उमेद अभियानातील केडरप्रमाणे मानधन वाढ करावी। वर्धिनी यांना देखील पूर्णवेळ काम देण्यात यावे। समुदाय स्तरीय संस्थांना सक्षम होण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा। यासह इतर मागण्यासंदर्भात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनास भेट दिली तेव्हा नामदार महेश शिंदे यांनी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांवर ठोस कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। आणि गरिबीतला जी दरी असते तो जो कमी करतो ते राज्य सर्वश्रेष्ठ। आणि उमेदला आज हे एवढं मोठं काम दिलेलं आहे, ते राज्यातली गरिबी निर्मूलनाचं काम आहे। ते आपण सगळे प्रामाणिकपणे 2011 पासून आजपर्यंत तयार करत आलेला आहे। खूप चांगल्या पद्धतीचं कार्य आपण महिलांनी केलेलं आहे। आज आपल्या मागण्या माझ्याकडे आलेल्या आहेत। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्यातल्या सामान्य माणसांसाठी रात्रंदिवस झटतायत। या राज्यातल्या महिलांना ताकद देण्यासाठी इतिहासामधलं नव्हे, संपूर्ण भारतातली पहिली योजना, ज्या योजनेमध्ये डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या, राज्य सरकारचं उत्पन्न फार कमी आहे तरी त्यातले 46,000 कोटी रुपये डायरेक्ट गोरगरीब महिलांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। प्रत्येक घरामध्ये 2 महिलांना, म्हणजे त्या माझ्या माय माऊलीला, माझ्या बहिणीला घरामध्ये 3,000 रुपये प्रत्येक घरामध्ये पोचणार आहेत। एवढा प्रचंड धाडसी निर्णय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी घेतला। तो फक्त या राज्यातल्या महिला सुखी आणि समृद्धी राहिल्या पाहिजेत। परंतु त्यांच्यासाठी जे काम करणारे आहेत त्यांना सुद्धा सुखी आणि समाधानी बघणं हे आमचंच कर्तव्य आहे। आपण या पद्धतीने या ठिकाणी आलाय, मी निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे। उमेदबद्दल आमचं बोलणं पण झालं होतं। काहीतरी
मार्ग 100% निघेल. उमेद हे बंद न व्हावं यासाठी मी स्वतः आग्रही राहणार आणि उमेद हे चिरकाल राहिलं पाहिजे. हा विभाग स्वतंत्र करण्याची आपली मागणी रास्त आहे आणि हा विभाग स्वतंत्र करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार अशी ग्वाही आपणा सर्वांना देतो. पुन्हा एकदा खरं तर आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलाय, आपल्या राहण्याची काय व्यवस्था आहे मला माहीत नाहीये. अशा वाईट अवस्थेमध्ये आपण या ठिकाणी आंदोलन करताय, फार वाईट अवस्था आहे. पण जेवढं शक्य आहे आमच्याकडून तेवढं आम्ही आमच्या महिलांना जिल्ह्यातल्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, जी काही मदत करण्याचा केला आहे. पण अशी परिस्थिती भविष्यामध्ये तुमच्यावरती येऊ नये याची निश्चित काळजी आम्ही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू असं अभिवाचन आपला भाऊ म्हणून या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा आपल्याला जो त्रास झाला त्याबद्दल मी माझ्या वतीनं, माझ्या राज्य सरकारच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि निश्चित या 2 दिवसामध्ये काय मार्ग काढता येईल त्यासाठी मी स्वतः या दोघांशी बोलतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. तिकडे सगळ्यांचे फोन बंद आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही पण मतदान करून इकडे आलेलो आहे. एक 4 ते 5 वाजेपर्यंत मतदान संपल्यानंतर घटनात्मक गोष्ट आहे ती. तिथे कुणाला मोबाईल नेता येत नाही, कुणाशी संपर्क होत नाही. 5 वाजता आपण मुख्यमंत्र्यांशी संपर्क करू आणि निश्चित काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. 2 मिनिटं आदरणीय दादांचे पूर्ण उमेद संघटनेच्या वतीनं मी आभार मानतो. दादा, तुम्हाला हृदयाच्या कोपऱ्यापासून सांगेल, ह्या हृदयात एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रती प्रचंड आदर आहे. ज्याने आमची रोजीरोटी वाढवली, या सरकारच्या भावना आमच्यापर्यंत नक्कीच आहे. सरकार आमच्यासोबत नक्की आहे याची जाणीव आम्हाला आहे. एकनाथजी शिंदे साहेबांनी मागच्या आंदोलनात आमच्या काही कॅडरचं मानधन वाढवलं, काही कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवलं. आमची आदरयुक्त भावना साहेबांकडे आहे आणि या राज्यात आमचा भलं कोण करेल तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब. दुसरा व्यक्ती आमचं भलं करू शकणार नाही. म्हणून ही सगळी लेकरं 3 महिन्यापासून फॉलोअप घेत होती. एक पत्र आम्हाला हवं होतं. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला होकार दर्शवलेला आहे, पण प्रशासन मात्र त्याच्यावर कारवाई करत नाही. ही सगळी लेकरं तुमचीच आहे. ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करताय, प्रशासनाचे थोडेसे कान आपण उघडावे आणि आम्ही जे लेखी मागतोय तेवढं लेखी एकच पत्र आम्हाला द्यावं ही एक विनंती आहे आणि आपण ती पोहोचवाल. धन्यवाद.